फ्रेंड्स, माझं नाव अश्विनी रसाळ आणि मी सगळ्या श्रोत्यांचं इथे स्वागत करते आजच्या या पिगमेंटेशन संदर्भात असणाऱ्या सत्रामध्ये. जाणून घेऊ आपण या सत्रामध्ये आज सगळेजण कशाची माहिती घेणार आहोत. तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांनाच माहिती की पुरुष असो की महिला असो, आपण आपल्या त्वचेला आपल्या सौंदर्याचं एक प्रतीक मानतो. पण ह्या त्वचेचं नुसतं सौंदर्य हे त्याच्या अ, आरोग्य हे त्याचं जास्त महत्त्वाचं असतं. तर आज आपण बघणार आहोत, की आपल्या त्वचेला येणारं जे काही पिगमेंटेशन म्हणजेच वांग किंवा त्वचेमध्ये कलरचं जे काही असमानता असते, त्याचबरोबर येणारे पिंपल्सही कधी-कधी येतात आपल्याला. अ, असमानता, रंगाची असमता आणि त्वचेला हार्मोनल इम्बॅलन्स किंवा रेग्युलर याच्यामध्ये पोल्युशन, स्किनचे टाइप, वेगवेगळे प्रकारचे चुकीचे काही प्रॉडक्ट्स वापरल्यामुळे होणारे डॅमेजेस यामुळे सुद्धा पिगमेंटेशन येऊ शकतं. त्याचबरोबर स्क्रीन समोर जास्त काळ राहिल्याने देखील पिगमेंटेशन येऊ शकतं. तर आपण या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत या सगळ्यांची माहिती, की पिगमेंटेशन म्हणजे काय? ते का होतं? आणि त्याच्यावर असणारे उपाय. काही घरगुती उपाय आणि त्याचबरोबर एक सुरक्षित पर्याय असणारे सुरक्षित असे उत्पादनं आपल्याकडे काय आहेत? याची माहिती देण्याकरता आज आपल्याबरोबर 28 वर्षांचा ब्युटी इंडस्ट्रीमधला एक्सपिरियन्स असणाऱ्या सौ प्राची आराणके मॅम आहेत. जे आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करतील. त्यांचं स्वतःचं ब्युटी सलॉन होतं. जवळ-जवळ 28 वर्ष त्यांनी हे चालवलं आणि ब्युटी इंडस्ट्रीतला खूपच सुंदर त्यांचा जो अनुभव आहे, आज ते आपल्याला इथं मार्गदर्शन करणार आहेत या सत्रामध्ये. मी त्यांचं स्वागत करते आणि ओव्हर टू यू प्राची आराणके मॅम. येस, थँक्यू सो मच अश्विनी. खूप छान इंट्रोडक्शन दिलं आहेस आणि फार वेळ न घालवता अश्विनीनी बॅकग्राऊंड सांगितलीच आहे, त्यामुळे आपण लगेच विषयाला सुरुवात करूयात. आज आपण बोलणार आहोत ते त्वचा, मेलॅनिन म्हणजेच रंगद्रव्य आपल्या त्वचेमधलं आणि येणारं पिगमेंटेशन. त्वचा म्हणजे काय? आपण मागच्या वेळेला आपल्या सत्रामध्ये बेसिक स्किन केअर मध्ये बघितलं की त्वचा म्हणजे काय. तर त्वचा ही आपली सर्वात मोठी ऑर्गन आहे आणि शरीराचं संरक्षण करणं, तापमान नियंत्रित करणं आणि बाह्य घातक घटकांपासून होणारं नुकसान रोखणं हे काम आपली त्वचा करत असते. आपण हे बघितलं की त्वचेचे 3 थर असतात. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल किंवा काही लोक नवीन असतील तर एपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस. सगळ्यात बाहेरचा जो आपल्याला डोळ्याला दिसतो तो एपिडर्मिस बाह्य थर, दुसरा डर्मिस मधला थर आणि त्याच्या आतला हायपोडर्मिस हा सगळ्यात आतला थर. आता मेलॅनिन म्हणजे काय? तर मेलॅनिन हा एक नैसर्गिक रंगद्रव्य आहे, पिगमेंट आहे. तो त्वचेच्या मधला जो थर आपण आता बघितला की डर्मिस म्हणजे एपिडर्मिसच्या खालचा डर्मिस हा जो थर आहे, ह्याच्यामध्ये मेलॅनोसाइट्स नावाच्या ज्या पेशी असतात त्याच्यामध्ये तयार होत असतो. आता मेलॅनिनचं मुख्य काम म्हणजे काय? तर त्वचेचा रंग ठरवणं आणि युव्ही किरणांपासून त्वचेचं संरक्षण करणं. आता मेलॅनिन जितकं त्वचेमध्ये आपल्या जास्त तितकी त्वचा गडद दिसणार, कारण हे रंगद्रव्य ज्या जास्त प्रमाणात असेल तर काय होणार, डार्क स्किन दिसणार आणि जेवढं कमी तितकी ती त्वचा उजळ दिसणार. मेलॅनिन त्वचेवर कशा प्रकारे काम करतं किंवा कसा परिणाम करतं, तर सूर्यप्रकाश, हार्मोनल इम्बॅलन्स किंवा हार्मोन्स मध्ये होणारे बदल, त्वचेवर झालेले इजा, स्ट्रेस, त्वचेला स्ट्रेस येतो बरोबर. ह्या वेळेला हे जे मेलॅनोसाइट्स असतात, ह्या ज्या पेशी असतात ह्या ऍक्टिव्ह होतात आणि त्यामुळं काही भागामध्ये मेलॅनिनचं उत्पादन वाढतं. आणि मग अशा वेळेला म्हणजे लक्षात घ्या की सूर्यप्रकाश प्रखर आहे. साध्या भाषेत बोलायचं झालं तर सैनिक काय करतील, एखादी अटॅक झालाय आपल्यावरती तर सैनिक काय करतील, लगबगीने तिथे धावून जातील आणि तो अटॅक रोखतील. अशाच पद्धतीने हे जे आपले रंगद्रव्य आहेत हे गोळा होऊन त्या जे काही अटॅक झालेला आहे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी धावून येतात आणि एकत्र होतात आणि नॅचरली रंगद्रव्य एकत्र आलं की काय होईल, ते डार्क होईल. मग अशा भागामध्ये काळसर डाग, चटे, टॅनिंग अशा प्रकारे आपल्याला पिगमेंटेशन दिसू शकतं. आता पिगमेंटेशनची प्रमुख कारणं काय मग, तर सूर्यप्रकाश, युव्ही किरण त्वचेला नुकसान पोहोचवतात. शरीर त्यापासून वाचवण्यासाठी मेलानिनचं उत्पादन वाढवते आणि म्हणून टॅनिंग म्हणजे जो काळसर चेहरा होतो त्याला आपण टॅनिंग म्हणू शकतो. तेच पिगमेंटेशनचा पण एक प्रकार आहे. त्याचबरोबर हार्मोनल बदल, महिलांमध्ये प्रेग्नन्सी, पीसीओडी, थायरॉइड यावेळी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन या हार्मोन्स मध्ये चढ उतार होतात. यामुळे विशेषतः गालावर, ओठाच्या भोवती मेलास्मा नावाचं जे पिगमेंटेशन दिसून येतं ते ह्या कारणाने होऊ शकतं. त्यानंतर काही लोकांना काही कारणामुळे काही ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतात आणि मग त्या औषधांचा साईड इफेक्ट म्हणून काही अँटीबायोटिक्स, गर्भनिरोधक गोळ्या, हार्मोनल थेरपी यामुळे सुद्धा त्वचेवरती डाग तयार होताना दिसतात. खूप जणी तुम्हाला सांगत असतील की प्रेग्नन्सी नंतर मला हे डाग दिसायला लागले.
बरोबर. ह्याचं रिझन हे ह्या कारणाने किंवा ह्या अँटिबायोटिक्स आणि ह्या औषधांमुळे सुद्धा पिगमेंटेशन आपल्याला दिसतं. किंवा चुकीची सौंदर्य प्रसाधनं वापरणं, हानिकारक केमिकल्स ज्याच्यामध्ये असतात. आजकाल मार्केटमध्ये खूप सारी प्रॉडक्ट्स असतात. आपल्याला कळत नाही कुठलं वापरायचं आणि मग ज्याच्यामध्ये केमिकल्स आहेत खूप सारी किंवा साधी गोष्ट खूप लोकं तुम्ही ऐकलं असेल, की फेअरनेस क्रीम्स मार्केटची वापरतात. बऱ्याच वेळा ह्या फेअरनेस क्रीम्समध्ये पर्लसंट एजंट असतो. म्हणजे काय? तात्पुरतं गोरं करणारा एजंट, की जो तात्पुरता गोरा करतो, पण नंतर स्किन डॅमेज करतो. सो अशा प्रकारची सौंदर्य प्रसाधनं मार्केटमधली जर वापरली, तर त्यांनी सुद्धा पिगमेंटेशन होऊ शकतं. त्यानंतर काही लोकांना तर अनुवंशिकतेने सुद्धा पिगमेंटेशन असतं. म्हणजे काय? तर त्यांच्या घरामध्ये जेनेटिकली मेलानिन अधिक प्रमाणात तयार होत असतं आणि त्यामुळे त्यांची स्किन जी आहे, ही त्याच्यावरती पिगमेंटेशन असू शकतं. आता पुढचा भाग आहे, की स्ट्रेस किंवा झोपेचा अभाव. आता सध्याच्या काळात तर अगदी छोट्या मुलांना सुद्धा स्ट्रेस असतो आणि आपल्याला तर कामाचा ताण असतो. त्यानंतर आज ट्रॅफिक एवढी असतात, की काम करून आलोय आणि येताना पुन्हा ट्रॅफिक लागलं. घरी पोहोचेपर्यंत आपण कंटाळून जातो, थकून जातो आणि त्यांनी बॉडीला आपल्या स्ट्रेस येतो. तर ह्या सगळ्या तणावामुळं, कामाच्या तणावामुळं आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स चेंज होतात, हार्मोनल डिसबॅलन्स होतं, त्याच्यामुळे सुद्धा डायरेक्टली परिणाम होतो आपल्या त्वचेवर आणि ज्याच्यामुळे पिगमेंटेशन येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, की आपलं आत्ताची ईटिंग हॅबिट्स म्हणजे काय? तर अयोग्य आहार आणि पोषण तत्वांची कमतरता. अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, झिंक यांचा जर आपल्या त्वचेमध्ये अभाव असेल, तर त्वचेला एक निस्तेजपणा येतो किंवा ज्याला आपण एक पॅची स्किन होणं म्हणतो, की सगळीकडे असे धब्बे दिसणं किंवा काळे पॅचेस येणं, ह्या गोष्टी ह्या कारणांनी होऊ शकतात. म्हणजे किती महत्त्वाचं आहे, की पोषण तत्व आपल्याला सगळी मिळणं. सो आता म्हणजेच काय तर त्वचेच्या आरोग्यासाठी केवळ बाह्य उपाय नाही, तर आंतरिक पोषण, मानसिक स्वास्थ्य आणि नियमित देखभाल हे देखील तितकीच गरजेची आहे. पिगमेंटेशन ही त्वचेची समस्या असली तरी ती आरोग्यदायी जीवनशैलीने मोठ्या प्रमाणात नियंत्रित करता येऊ शकते. आता म्हणजेच काय तर आतून पण पोषण आणि बाहेरून सौंदर्य हे आज आपल्याला बघायचं आहे. तेजस्वी त्वचेसाठी महत्त्वाचे सप्लिमेंट्स कुठले आहेत? म्हणजे काय की एक ग्लोईंग स्किन पाहिजे मला, हेल्दी स्किन पाहिजे. ह्याच्यासाठी कुठले-कुठले घटक आपल्याला स्किनमध्ये म्हणजे आपण बॉडीतून पण घेतले पाहिजेत किंवा आपण जे काही लावतो स्किनला त्याच्यामध्ये असले पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोलाजन. कोलाजन आपल्या त्वचेला एकतर टाईटनेस देतं, आपली त्वचेची जी फ्लेक्सिबिलिटी आहे, तर ती कायम ठेवण्याचं काम कोलाजन करतं. त्याचबरोबर जीवनसत्व सी, व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी काय करतं, तर कोलाजनची निर्मिती तर वाढवतंच, पण त्याचबरोबर त्वचेतील काळेपणा, डाग, पिगमेंटेशन कमी करायला मदत करतं. त्याचबरोबर आपल्याला नितळ आणि छान उजळ अशी त्वचा व्हिटॅमिन सी मुळे मिळू शकते. कारण अँटीऑक्सिडंट्स त्याच्यामध्ये जे आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला त्वचेचं जी काही हानी होतीये, तर त्याच्यापासून आपण त्वचेचं संरक्षण करू शकतो. त्यानंतर आहे व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई हे त्वचेला आतून पोषण देतं. कोरडेपणा आणि सूर्यप्रकाशामुळे होणारे जे नुकसान आहे, कारण व्हिटॅमिन ई हे बेस्ट सोर्स ऑफ मॉइश्चरायझिंग ज्याला आपण म्हणतो किंवा सेल रिजनरेशन करणं म्हणजे नवीन ज्या सेल्स तयार होत आहेत, त्या हेल्दी तयार होणं ह्याच्यासाठी व्हिटॅमिन ई काम करतं. त्याचबरोबर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जे फिश ऑइलमधनं लोकं घेतात बऱ्याच वेळा किंवा फ्लॅक्सीड ऑइलमधनं घेतात. आपल्याकडं कुठलं सप्लिमेंट आहे तुम्हाला माहिती असेल. क्रिल ओमेगा 3 आपल्याकडे आहे मोदी केअरमध्ये. देन हे काय करतं, तर त्वचेमधली जी सूज आहे किंवा जे ॲक्ने आहेत त्यांना कमी करण्याचं काम करतं आणि खोलवर म्हणजे जे आपण लेयर्स बघितले त्यामध्ये डीपपर्यंत हायड्रेशन देण्याचं काम करतं आणि त्वचेला आरोग्यदायी आणि सॉफ्ट कोमल बनवायचं काम करतं. आता हे तर घटक मी तुम्हाला सांगितले. पण ह्याच बरोबर अनेक लोकं म्हणतात, तुम्हाला जे लोकं भेटतात, तर ते काय म्हणतात, की "नाही, आम्ही ना ते कच्चं दूध लावतो, मग दूध आणि लिंबू लावतो, लिंबू आणि मध लावतो किंवा लिंबू आणि हळद लावतो." व्हॉटएव्हर हे घरातले उपाय खूप जण करत असतात. पण मला सांगा, आता तुम्ही मागच्याही वेळेला त्वचा शिकलात, याही वेळेला समजून घेतलत, की त्वचेमध्ये जे लेयर्स आहेत, तर हे जे आपण घरगुती उपाय करतो ना, कोणी बटाटा लावतं, कोणी टोमॅटो लावतं. हे सगळं जे आहे, हे आपण जेव्हा स्किनवरती लावतो, तेव्हा हे एकतर वरचा जो एपिडर्मिस लेयर आहे, सुपरफिशियल लेयर फक्त त्याच्यावर काम करतं. मग मला सांगा आतपर्यंत जाऊन तुमची स्किन चांगली होणार आहे का? आता ह्याच्याचसाठी अनेक वेळा पूर्वी आता मी सलॉनमध्ये आम्ही जेव्हा ट्रीटमेंट्स करायचो राइट? सो त्यावेळेला आम्ही ऑरेंज आयोनायझेशन करायचो. म्हणजे ऑरेंज हे काय आहे? तर ऑरेंजनी सुद्धा स्किन गोरी होऊ शकते. तर अशा वेळेला आम्ही त्याच्यामध्ये ऑरेंज आयोनायझेशन ट्रीटमेंट काय असायची आमची तर आपल्या बॉडीला म्हणजे जसं इलेक्ट्रिक करंट पास होतो ना, तेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह
पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह, निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह जेव्हा करंट पास होतो, तेव्हा काय होतं? सर्क्युलेशन कंप्लीट होतं. तर अशा वेळेला आम्ही बॉडीला एक करंट दिलेला असायचा ह्यातला स्मॉल साइज मधला आणि दुसरा करंट हा ऑरेंजमध्ये अर्धं ऑरेंज कट केलं असतं त्याला घातलेला असायचा. आणि ते ऑरेंज जेव्हा करंट ऑन करून जेव्हा फिरवलं जायचं, तेव्हा काय व्हायचं? निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह करंट पास होऊन ते सर्क्युलेशन जेव्हा कंप्लीट व्हायचं, तेव्हा ते ऑरेंज पेनिट्रेट व्हायला मदत व्हायची. पुढे जाऊन काय झालं? ह्याच्याचमध्ये अल्ट्रासाउंड मशीन्स आली, डर्मा मशीन्स आली. तुम्ही ऐकली असतील जेव्हा जे कोणी सलॉन्समध्ये जात असतील. म्हणजे काय तर हे नुसतं वरनं जर लावलं तर त्याचा म्हणावा तेवढा आपल्याला उपयोग होत नाही. कारण ते फक्त सुपरफिशियलवर काम करतं. म्हणून तर ही ॲडव्हान्स मशीन्स आली, की ज्याच्यामुळे ते पेनिट्रेट प्रॉपर जे डर्मिसमध्ये जायला पाहिजे, तर त्याच्यासाठी हे पेनिट्रेशनसाठी अशी मशीन्स वापरली जायला लागली. आणि आता फ्रेंड्स आपण इतके काय म्हणूया ना ब्लेस्ड आहोत, की आज इतकी ॲडव्हान्स क्रीम्स आणि इतकी ॲडव्हान्स सप्लिमेंट्स आणि ह्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत, की ज्याच्यामुळे ही क्रीम्स इतकी काय म्हणूया ना त्याच्यामध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट करून तयार केलेली आहेत, की ज्यामुळे ही जी मशीन्स वगैरे आम्ही वापरायचो ना, त्यापेक्षा सुद्धा इफेक्टिव्हली ही क्रीम्स लावल्यानंतरच हे जे काही घटक आहेत, आता मी मगाशी तुम्हाला जे सांगितले, हे घटक त्यामध्ये असतात आणि त्यामुळं ते डीप पेनिट्रेट होऊन आपल्याला खूप सुंदर रिझल्ट देऊ शकतात. येस फ्रेंड्स? आता साधी गोष्ट आहे ना, पूर्वी आपण पाटा वरवंट्यावर चटणी करायचो, नंतर मिक्सर वापरायला लागलो. आता आजही जर आपण म्हटलं, "नाही, नाही, मी पाटा वरवंट्यावरच करतो," तर एक तर वेळ पण जाणार आहे आणि पाहिजे तसा रिझल्ट पण आपल्याला मिळणार नाही. सो जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याला मिळाली आहे, तर त्याचा आपण नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे. आता येस, डेफिनेटली मोदी केअरमध्ये आपल्याला योग्य सप्लिमेंट्स आणि परफेक्ट स्किन केअर सोल्युशन्स अवेलेबल आहेत. जसं की सप्लिमेंट्स म्हटलं तर आपल्याकडे डिटॉक्स आहे, इंटेलेक्ट आहे, व्हेज कोलाजन आहे, ग्लो बूस्टर आहे. खूप सुंदर-सुंदर आता आपल्याकडे सप्लिमेंट्स आलेले आहेत. सुपर ग्रीन्स आहेत, मेटाबॉलिक बूस्टर आहे. मी आता फक्त नावं सांगते कारण हे आपण डिटेलमध्ये नंतर पण बघणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे श्लोका म्हणून एक रेंज आहे, जी पूर्णपणे जसं की लिंबू, हळद, त्याच्यानंतर मध हे सगळे कंटेंट असलेली नॅचरल कंटेंट असलेली रेंज आहे. हेम्प म्हणून रेंज आहे, ऊध म्हणून रेंज आहे. या सगळ्या रेंज आपल्याला वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट्सवरती कशा उपयोगी आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळे क्लिन्झर्स आहेत, डे क्रीम, नाईट क्रीम आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आजची आपली महत्त्वाची रेंज आहे ती प्रो व्हाईट आणि ही रेंज कशा पद्धतीने काम करते, ह्याच्यासाठी आपण आता आपल्या पुढच्या स्पीकरला बोलवणार आहोत आणि तिच्याकडून समजून घेणार आहोत, की ही प्रो व्हाईट रेंज का बरं पिगमेंटेशनसाठी इतकी बेस्ट आहे. सो मी इन्व्हाईट करते अश्विनी राजे यांना. वेलकम अश्विनी. गुड मॉर्निंग मॅम. आवाज येतोय मॅम? येस येस अश्विनी, बोल बोल. हां. गुड मॉर्निंग. मॅम मी आज प्रो व्हाईट अँटी स्पॉट रेडियन्स सिरम, नंतर प्रो व्हाईट डे क्रीम, नाईट क्रीम आणि लोशन याविषयी सांगणार आहे. अ, आपल्याकडे आपलं जे प्रो व्हाईट अँटी स्पॉट रेडियन्स सिरम आहे, हे अँटी स्पॉट रेडियस सिरम हे नैसर्गिक अर्कांनी युक्त अल्ट्रालाइट सिरम आहे. हे सिरम मलबेरी एक्स्ट्रॅक्ट, नियासिनामाइड, सोडियम हायलोरिनिक ॲसिड, अल्का आर्बुटिन इत्यादी घटकांनी तयार केलेलं आहे. हे सिरम नॉन कॉमेडोजेनिक आणि शाकाहारी आहे. तसेच पॅराबेन्स आणि हानिकारक रसायनांपासून मुक्त करते. हे सिरम लावण्याचे बरेच फायदे आहेत. भविष्यातील गडद डाग तयार होण्यास प्रतिबंध करतं, त्वचेची स्पष्टता वाढवतं. नंतर सतत वापरल्याने त्वचेवरील रंगद्रव्याचे डाग कमी होतात. त्वचेला खोलवर हायड्रेट आणि पोषण आणि मॉइश्चराइज करतं. हे सिरम सर्व प्रकारचे जे स्किन आहे त्या स्किनसाठी सुरक्षित आहे. नंतर प्रो व्हाईट फ्रेश रेडियन्स डे क्रीम विथ SPF 15. या क्रीमचं वैशिष्ट्य म्हणजे हे क्रीम मलबेरी अर्क आणि नियासिनामाइड असलेले हे रोज वापरायचे मॉइश्चरायझिंग क्रीम आहे. यामध्ये शिया बटर, सोडियम हायलोरोनिक आणि व्हिटॅमिन ई इत्यादी घटक याच्यात आहेत. याशिवाय यामध्ये UV फिल्टर म्हणजेच सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करण्याची क्षमता आहे. हे क्रीम कॉमेडोजेनिक आणि म्हणजे नॉन कॉमेडोजेनिक आहे. म्हणजेच लावल्यावर त्वचेवरील जे पोअर्स असतात
ते बंद होत नाहीत. हे क्रीम नैसर्गिकरित्या त्वचा उजळ करतं, त्वचेला खोलवर मॉइश्चराइज करते, त्वचेला मऊ आणि लवचिक ठेवते. UVA आणि UVB पासून त्याचे संरक्षण करते. त्वचेचा रंग गडद होऊ देत नाही. ही क्रीम सामान्य आणि कोरड्या त्वचेच्या प्रकारासाठी वापरली जाते. नंतर प्रो व्हाईट फ्रेश रेडियन्स लोशन SPF 15. याचे वैशिष्ट्य म्हणजे दैनंदिन हलके मॉइश्चरायझिंग लोशन मलबेरी अर्क आणि नियासिनामाइडने युक्त आहे. यामध्ये सोडियम हायलोरोनिक आणि व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट, UV फिल्टर, नॉन कॉमेडोजेनिक शाकाहारी पॅराबेन्स आणि हानिकारक रसायनांपासून हे मुक्त आहे. हे लोशन नैसर्गिकरित्या त्वचा उजळ बनवते, तसेच त्वचा स्वच्छ करण्यास मदत करणारे एक नैसर्गिक अर्क आहे. त्याने प्रभावीपणे त्वचेची चमक वाढते. हे लोशन पण खोलवर मॉइश्चराइज करते आणि हायड्रेशन प्रदान करते. तसेच त्वचा मऊ आणि लवचिक ठेवते. UVA आणि UVB पासून संरक्षण करते. हे लोशन त्वचेवर वापरण्यास सुरक्षित आहे. हे लोशन संमिश्र आणि तेलकट जी त्वचा असते त्या त्वचेच्या प्रकारासाठी वापरले जाते. नंतर आहे प्रो व्हाईट रिफ्रेशिंग नाईट क्रीम. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे वापरायचं कसं, प्रगत व्हाईटनिंग नाईट केअर ट्रीटमेंट म्हणून याचा यूज केला जातो. हे क्रीम नैसर्गिक अर्क यांनी बनवलेले आहे. यामध्ये मलबेरी अर्क, नियासिनामाइड, शिया बटर, बदाम तेल आणि सोडियम हायलोरोनिक, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए इत्यादी घटक असतात. नॉन कॉमेडोजेनिक म्हणजे शाकाहारी पॅराबेन्स आणि हानिकारक रसायनांपासून हे पण क्रीम मुक्त आहे. याचे बेनिफिट्स, हे क्रीम त्वचेची दुरुस्ती आणि पुनर्जीवन करते, त्वचेची स्पष्टता वाढवते, पेशींच्या नूतनीकरणाला उत्तेजित करते, सकाळी एक नवीन आणि मऊ त्वचा मॉइश्चरायझर पण येतं. ज्यांची त्वचा ऑइली आहे त्यांनी डे क्रीमच्या ऐवजी त्यांनी मॉइश्चरायझर वापरतात. थँक्यू मॅम. येस, थँक्यू अश्विनी, खूप छान. फ्रेंड्स, तुम्ही बघताय की ह्या मॅम आवाज नाही येत आहे. येस, थँक्यू सो मच अश्विनी, खूप छान माहिती सांगितलीस. आणि फ्रेंड्स, तुम्ही बघितलं की इथे ब्युटिशियनच असलं पाहिजे असं नाही, पण अभ्यास करून आपण ह्या प्रॉडक्ट विषयी खूप छान माहिती घेऊन लोकांशी नक्कीच बोलू शकतो आणि लोकांपर्यंत बेस्ट ऑफ द बेस्ट सोल्युशन्स पोहोचवू शकतो. थोडंसं ह्या प्रो व्हाईट रेंज विषयी सांगेन. अतिशय योग्य अशा वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रभावी घटक वापरण्यात आलेले आहेत. तुम्ही ऐकलेत सगळे घटक ह्याच्यातले, की मलबेरी एक्स्ट्रॅक्ट. आता हा मलबेरी एक्स्ट्रॅक्ट जो आहे त्याच्यामध्ये जे टायरोसाइन इनिबिटर म्हणून जे एन्झाईम आहे, तर हे एन्झाईम मेलानिन कमी करण्याचं काम करतं आणि त्यामुळं काळवंडलेपणा, त्वचेचा गडदपणा किंवा डाग कमी व्हायला मदत होते. त्यामुळे त्वचा उजळते आणि ब्राईटनेस वाढतो. त्याचबरोबर नियासिनामाइड जे आहे, तर हे त्वचेला एक संरक्षक बॅरियरचं सुधारणा करतं आणि त्यामुळं डार्क स्पॉट, ब्लेमिसेस, अनइव्हन स्किन टोन यावर हे अतिशय परिणामकारक असं काम करतं. अल्फा आर्ब्युटिन हे जे घटक आहे, तर हा सुद्धा अगेन टायरोसाइन इनिबिटर सारखंच काम करतो आणि ज्यामुळे त्वचेला कुठल्याही प्रकारे म्हणजे त्वचेचं ब्लिचिंग न करता नैसर्गिक रीतीने स्किनला उजळवण्याचं काम हे करतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी, आपण मगाशीच बघितलं की व्हिटॅमिन सी हे अँटीऑक्सिडंट आहे आणि त्यामुळे त्वचेमधील फ्री रॅडिकल्स कमी करण्याचं काम व्हिटॅमिन सी करतं आणि त्यामुळे त्वचा उजळायला नक्कीच मदत होते आपल्याला.
स्किन टोन उजळायला मदत होते. सोडियम हायड्रोलॅनेट जे आहे हे डीप हायड्रेशन देण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आणि त्यामुळं ड्रायनेस कमी होऊन ड्रायनेसमुळे आलेला जो डार्कनेस आहे तर तो कमी करायला मदत होते. म्हणजे काय एकूण ओव्हरऑल जर ह्या रेंजचं जर फायदे बघायचे तर पिगमेंटेशन कमी करणारं अतिशय प्रभावी असं हे रेंज आहे. त्याचबरोबर त्वचेचा नैसर्गिक जो पोत आहे तो सुधारायला मदत करतो. डाग, ब्लेमिशेस, डलनेस कमी करायला मदत करतो. रोजच्या वापरासाठी अतिशय सुरक्षित आणि कोणताही साइड इफेक्ट्स नसलेली अशी ही रेंज आहे आणि दीर्घकालीन वापराने कारण हे बघा खूप जण म्हणतात मला पिगमेंटेशन आहे आणि मला रिझल्ट यायला पाहिजे. 8 दिवस वापरतात आणि म्हणतात मला रिझल्ट नाही आला. पिगमेंटेशन कधीपासून आहे विचारलं तर गेली 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. मला सांगा इतक्या वर्षाचं साठलेलं पिगमेंटेशन 8 दिवसात कसं बरं होईल? पण सातत्याने वापरल्यानंतर डेफिनेटलीपणे आपल्याला ह्याचा रिझल्ट खूप सुंदर मिळू शकतो. त्यामुळे अर्बन कलर प्रो व्हाईट रेंज जी आपली आहे ही सौंदर्य आणि आत्मविश्वासाचा संगम आहे असं मला वाटतं. येस फ्रेंड्स, आता पुढे आपण जाऊया. पुढची आपली स्पीकर आहे माधवी तळणीकर, जी आपल्याकडे एक ऊध म्हणून रेंज आहे. तर ती रेंज सुद्धा पिगमेंटेशनसाठी काय कारण त्याच्यात बरेच प्रॉडक्ट्स आहेत वेगवेगळ्या कारणासाठी ते आपल्याला उपयोगी आहेत. पण आता पिगमेंटेशनसाठी कुठले प्रॉडक्ट आपल्याला उपयोगी आहेत ह्याच्यासाठी माधवी आपल्याला गाईड करेल. सो वेलकम माधवी. हॅलो. हॅलो प्राची. येस. तू खूप छान माहिती देतेच आहेस आणि आम्ही जे सांगतो त्याच्यातही तू तुझी स्वतःची भर घालतीये. त्याच्यामुळे आमचंही ज्ञान आणखी थोडं वाढायलाच मदत होते. येस. थँक्यू. थँक्यू. आणि सगळ्यांना गुड मोदीकेअर मॉर्निंग. माझ्या स्किनमध्ये फरक पडलेला आहे ह्या मोदीकेअरच्या सगळ्या पिगमेंटेशनच्या रेंजमुळे आणि त्याला विश्वास ठेवूनच मी खरं तर मोदीकेअरला जॉईन झालेली आहे. आता माझ्याकडे आज जी माहिती द्यायची आहे मला ते आहे ऊध फॉरेस्ट नेक्टर मधलं ऊध हे प्रॉडक्ट. तर ऊध ही रेंज जी आहे ही ऑल स्किन टाईपसाठी आहे आणि ज्याला आपण म्हणतो की वूड ऑफ द गॉड्स. म्हणजे काय तर आपण ऊध हा शब्द केव्हा ऐकलेला असावा तर आपल्या देवघरामध्ये आपण जे प्रसन्न वातावरण ठेवतो तर ऊध आपण नवरात्रामध्ये किंवा एरवी आपल्याकडे पूजा अर्चा असताना आपण तो जाळतो. तर त्याच्यातून येणारा जो फ्रॅग्रन्स आहे ते एक लाकूड आहे विशिष्ट प्रकारचं आणि ज्याच्यामधून आपल्या ब्लडचं प्युरिफिकेशन होतं. स्किन आपली खूप तजेलदार राहते आणि त्याच्यावर अनेक संशोधनं करून हे प्रॉडक्ट आपल्या समोर मोदी केअरने आणलेलं आहे. माझ्याकडे 6 प्रॉडक्ट्स मधले 3 प्रॉडक्ट्स आता अवेलेबल आहेत आणि त्याच्याबद्दल मी एक एक करून तुम्हाला माहिती देणार आहे. तर त्याचा सिक्वेन्स असा आहे की स्किनचं जे आपलं नॅचरल रुटीन असावं, डेली रुटीन असावं, परफेक्ट रुटीन कसं असावं तर पहिला फोमिंग फेस वॉश, नंतर फ्रॉस्टेड जेल मॉइश्चरायझर, नंतर बॉडी वॉश, चौथा आहे बॉडी लोशन, नंतर बॉडी बटर आणि शेवटी आपण वापरतो 2 in 1 स्क्रब अँड मास्क. तर एक एक करून मी तुम्हाला या प्रॉडक्टची अगदी थोडक्यात माहिती देणार आहे कारण खूप डिटेल माहिती याच्यासाठी आपल्याकडे भरपूर आहे आणि काही माझ्याकडून कमी झालं तर प्राची तुम्हाला सांगेलच. तर ह्या 6 प्रॉडक्ट्स मध्ये हे एकदम लक्झुरियस अशी स्किन केअर रेंज आहे ज्याने आपल्याला आपण महाराणी राणीचा फील घेऊ शकतो असे हे प्रॉडक्ट्स आहेत जे आपण आतापर्यंत कधी वापरलेही नसावेत. आपण नुसतं चित्रांमध्ये बघत होतो की राण्या कशा अंघोळ करतात, मोठे मोठे टब्बा दिसतात. तर आता आपण आपल्या घरात सुद्धा छोट्या बाथरूम मध्ये पण त्याचा फील घेणार आहोत. तर त्यातलं पहिलं एक प्रॉडक्ट आहे आपलं की ऊधचा फ्रॅग्रन्स असलेला बॉडी वॉश सॉरी फोमिंग फेस वॉश. तर ज्याने तुमची त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत होते. याच्यामध्ये हायलोरॉनिक ऍसिड आहे, व्हिटॅमिन ई आहे आणि इतकं लक्झरियस हे क्लिन्झिंग देतं तुम्हाला, डीप हायड्रेशन देतं, ओलावा निर्माण करतं तुमच्या त्वचेमध्ये आणि हेल्दी ग्लो देतं. फार सुंदर फ्रॅग्रन्स आहे याचा. तुम्हाला नुसता जर फ्रॅग्रन्स असा ओपन करून जर दिला तर त्याच्यावर सुद्धा लोक खुश होऊन पटकन हा मला हे हवंय असं म्हणतात. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आणि हे तुमच्या त्वचेवरच्या फाईन लाईन्स कमी करतं, त्वचा सपल ठेवतं. व्हिटॅमिन ई जे आहे ते फ्री रॅडिकल्स पासून तुम्हाला हिलिंग करतं. त्याच्यामुळे ह्याच्यात असलेले घटक हे असे फोमिंग फेस वॉश मधले. नंतर दुसरा एक आपला प्रॉडक्ट आहे यातला. माधवी मॅडम, बोला. ऊधचा बॉडी वॉश, बॉडी हम्म, लोशन आणि हम्म. बॉडी बटर या तिन्हीची माहिती नाही सांगितली तरी चालेल.
फक्त फेस वॉश, हं, मॉइश्चरायझर हं. आणि स्क्रब मास्क ओके. एवढ्याचीच माहिती द्या. ठीक आहे. चालेल. थँक यू मॅम. आता आपलं दुसरा जो हे आहे बॉडी वॉश नंतर आपण मॉइश्चरायझर लावतो. आपली स्किन अंघोळ करून आल्यानंतर त्वचेमध्ये थोडा ओलावा असतो. त्यावेळेलाच आपण मॉइश्चरायझरचा वापर जर केला, तर ते छान पेनिट्रेट होतं आपल्या स्किनमध्ये. तर आपलं प्रॉस्टेडियल मॉइश्चरायझर इतकं बेस्ट आहे ना, ते अजिबात ऑइली होऊ देत नाही त्वचेला आणि साधारण ही जी रेंज आहे, ही 40+ लोकांनी वापरायला सुरुवात केली, तर त्याचे रिझल्ट्सही छानच मिळतात. त्याच्यामध्ये आहे गो टू कोला, आर्गन ऑइल, लिकोरियस आणि ॲव्होकाडो ऑइल, व्हिटॅमिन ई. तर हे काय करतं आपल्या त्वचेमध्ये, तर कोलॅजनचं प्रोडक्शन वाढवतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी याच्यामध्ये असलेल्या, तर ते कोलॅजनचं प्रोडक्शन वाढवतं. त्याच्यामुळे त्वचा तरुण, नितळ अशी तुमची कायम राहते आणि जे लिकोरियस आहे ते चमकदार बनवून पिगमेंटेशन घालवतं आणि ते डागही कमी करतं. लिकोराइज म्हणजे कोरफड असावं का? का ज्येष्ठमध? ज्येष्ठमध. ज्येष्ठमध. येस. नंतर मॉइश्चरायझर नंतर आपली थर्ड जी स्टेप आहे ती आहे सगळ्यात शेवटची 2-in-1 फेस स्क्रब अँड मास्क. ह्याचे काय फायदे आहेत आपल्याला, तर ड्युएल फायदे याचे आपल्याला मिळतात, जे त्वचेला डिटॉक्सिफाय करतं आणि त्वचेचा पोत सुधारून चमकदार ठेवतं. आणि हा सुद्धा तुम्हाला खूप छान असा लक्झरियस एक्सपिरियन्स देतं. जे मी मगाशी म्हणाले की राण्या महाराण्या जसा त्यांना चंदन, उटी लावून जे अंघोळ करायच्या आणि तो जो फील असायचा, तसा ह्या ऊदच्या स्क्रब आणि मास्कने आपल्याला मिळतो. यामध्ये काय आहे तर मोरिंगा आहे, मलबेरी एक्स्ट्रॅक्ट आहे, ग्रीन टी आहे, शिया बटर आहे आणि वॉलनट शेल पावडर आहे. ती इतकी फाईन पावडर आहे की तुमच्या त्वचेवरचे ब्लड सेल्स काढून टाकतं आणि त्वचेवरची लव पण ती कमी करतं. पावडर जी आहे अक्रोडच्या शेलची पावडर. आणि शिया बटर तुम्हाला तजेलदार तर ठेवतंच, मॉइश्चराइज करतं, मऊपणा देतं त्वचेला आणि डेड सेल्स स्किनवरचे काढून टाकून कॉम्प्लेक्शन तुमचं फ्रेशर ठेवतं. तर असे हे आपले ऊदचे प्रॉडक्ट आहेत आणि खूप बेस्ट रिझल्ट्स आहेत त्याचे. माझे स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की गेले 2 वर्ष जे सातत्य म्हणाल्या मगाशी प्राची मॅडम, की सातत्य प्रत्येक गोष्टीत हवं. जे व्यायामाने आपण आपलं वजन जसं कमी करायला मदत होते, तशी त्वचा सुद्धा त्वचेचा पोत सुधारण्यासाठी, पिगमेंटेशन कमी करण्यासाठी सातत्याने तुमचं डेली स्किन रुटीन आहे, त्याच्याबरोबर घेण्याचे सप्लिमेंट्स आहे, ह्याच्यात जर तुम्ही सातत्य ठेवलं, तर माझ्या त्वचेवरचं पिगमेंटेशन खूपच लाईटन अप आहे झालेलं आहे आणि त्वचेचा पोत पण खूप छान सुधारलेला आहे. क्लिन्झिंग होऊन टेक्स्चर तर छान झालंच आहे, शिवाय उजळपणा पण त्वचेला आलेला आहे. जे मी सावळी होते, ती आता मी उजळकडे आलेली आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये. थँक्यू व्हेरी मच. काही राहिलंय का माझं ह्याच्यात कुठलं प्रॉडक्ट? येस. नाही. थँक यू सो मच माधवीताई. येस फ्रेंड्स, माधवी ह्या स्वतः गायिका आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की प्रॉडक्टचे रिझल्ट त्यांना इतके सुंदर वाटलेत की त्यांना त्याचा अभ्यास करावासा वाटला आणि स्वतःच्या त्वचेसाठी आणि डेफिनेटली इतरांसाठी सुद्धा त्याचा उपयोग करून द्यावा असं वाटलं. आता जे आपण 3 प्रॉडक्ट बघितले, मगाशी आपण बघितलं डे क्रीम, नाईट क्रीम, सिरम्स आणि डे लोशन. ते कसं कसं कुणाकुणासाठी द्यायचं हे आपण बघितलं. पण जसं एक डेली रिजिम असते, म्हणजे डेली आपण काही डिसिप्लिन पाळायचा असतो स्किन केअरसाठी, ज्याच्यामध्ये आपण क्लिन्झिंग करतो, त्याच्यानंतर टोनिंग करतो, त्याच्यानंतर ट्रीटमेंट जर काही आवश्यक असेल ती किंवा मॉइश्चरायझिंग आणि लास्ट येतं आपलं सनस्क्रीन प्रोटेक्शन. राईट. सो ही झाली डेली केअर, ज्याच्यामध्ये आपण डे क्रीम, नाईट क्रीम, सिरम्स, डे लोशन हे यूज मध्ये घेणार आहोत. पण आता जी आपण रेंज बघितली ह्याच्यामध्ये आपण बघितला फेस वॉश, की जो आपण आपल्या डेली ह्याच्यामध्ये क्लिन्झिंगसाठी सुद्धा वापरणार आहोत आणि स्क्रब आणि जो मॉइश्चरायझर आहे, तर स्क्रब आपल्याला वीकली रिजिममध्ये वापरता येऊ शकतो. कारण स्क्रब, मास्क, फेस पॅक हे ज्या गोष्टी असतात ह्या वीकली रिजिममध्ये येतात. सो ह्याचा क्लिन्झर आपण ह्या प्रो व्हाईटच्या रेंज बरोबर वापरू शकतो आणि वीकली
आपण आपलं जे स्क्रब आहे तर तो स्क्रब वापरू शकतो. येस, कंटेंट तर आपल्याला माधवीताईंनी खूप छान सांगितले आणि त्यामुळं खरंच म्हणजे एक लक्झुरियस फील आपल्याला जर घ्यायचा असेल तर डेफिनेटली ही रेंज आपल्याला देते. प्रीमियम रेंज ज्याला आपण म्हणतो, तर ती नुसती नावात प्रीमियम नसतं किंवा कॉस्ट वाईज प्रीमियम नसतं, तर ती खरंच लाँग लास्टिंग रिझल्ट देणारी असते आणि त्यामुळं तुमच्या सततच्या वापरानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खूप सुंदर रिझल्ट मिळू शकतात. आता ह्या प्रीमियम रेंज बरोबरच आपल्याकडे अगदी इकॉनॉमी रेंज आणि डेली ह्याच्यामध्ये वापरू शकतात अशा ज्या रेंज आहेत, ज्या आपण खरं तर मागच्या बेसिक आपल्या सेशनमध्ये बेसिक स्किन केअरमध्ये बघितल्या होत्या. तरी आपल्याला पिगमेंटेशनसाठी ते कसे उपयोगी आहेत ह्याच्यासाठी आपलं श्लोकाचं व्हाईटनिंग क्रीम, फेअरनेस जेल हे कशा पद्धतीने आपल्याला उपयोगी पडणार आहे पिगमेंटेशनला ह्याच्यासाठी हे सांगण्यासाठी मी नेक्स्ट स्पीकरला इन्व्हाइट करते प्रगती राऊत. येस प्रगती, ओव्हर टू यू. प्रगती. सॉरी मॅम. गुड मोदी मॉर्निंग मॅम. आजकालच्या जे धावत्या जीवनामुळे जे आपलं काही जे फूड हे आहे म्हणजे खाण्यापिण्याचं जे हे असते त्याच्यामुळे आपलं फारसं लक्ष दिलं जात नाही आणि वाढत्या वयानुसार जे आपले पिगमेंटेशन वाढतात त्यात म्हणजे ते सुद्धा आपल्याला म्हणजे जे वयानुसार जे पिगमेंटेशन वाढतात त्याचे काही आपल्या कंपनीमध्ये जे व्हाईटनिंग क्रीम आहे ते आपण जाणून घेऊया. मोदी केअरची श्लोका व्हाईटनिंग क्रीम आहे मॅम. ही लिंबू आणि हळदीचा अर्कासह एक खास क्रीम आहे जी त्वचेला रंग उजळ देण्यासाठी आणि त्वचेला गोरेपणा तसेच निर्दोष लूक देण्यासाठी मदत करते. हे फॉर्म्युलेशन त्वचेच्या पेशींना ऑक्सिजन देते आणि मेलानिनचे उत्पादन, डाग, पिगमेंटेशन, रंगहीनता आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते. या क्रीम मध्ये मुख्य घटक म्हणून लिंबू आणि हळदीचे अर्क आहेत. लिंबामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड आणि व्हिटॅमिन सी जी त्वचेला उजळ करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी ओळखले जाते, तर हळदीचा अर्क स्पष्ट पिगमेंटेशन कमी करण्यास आणि रक्तभिसरण सुधारून त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त या क्रीम मध्ये नियमित जसे की म्हणजे मुरमा विरोधी त्वचेला उजळ करणारे आणि मॉइश्चरायझिंग साठी आणि लॅक्टिक ऍसिड एक्सफोलिएट आणि मॉइश्चरायझर म्हणून देखील असते. तसेच NID आहे रिकॉर्डर नुसार ही क्रीम चेहरा आणि मानेसाठी वापरली जाते. वापरण्यासाठी सर्वप्रथम चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवून नंतर कोरडा करावा व त्यानंतर ती क्रीम आपल्या बोटावर घेऊन हलक्या हाताने वर्तुळाकार गतीने शोषून घेईपर्यंत मसाज करावी. यामुळे आपले पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते. तसेच काही आपण पोटातून बी अल्ट्राव्हायोलेट देण्यासाठी काही आपण हे टॅबलेट सुद्धा दिले जाते. थँक्यू मॅम. त्यानंतर आपण बघणार आहोत फेअरनेस जेल. मोदी केअरचे हे फेअरनेस जेल ज्यामध्ये मोदी केअर फ्रूट ऑफ द अर्थ फेअरनेस जेल असेही म्हटले जाते. हे त्वचेसाठी चमक आणि तेज सुधारण्यासाठी असलेले हे उत्पादन आहे. यात कोरफड, ॲलोवेरा आणि ज्येष्ठमध, लिकोराइज सारखे घटक आहेत जे त्वचेला उजळ करण्यासाठी आणि संरक्षण देण्यासाठी ओळखले जातात. हे नॉन ग्रीसी आणि हायड्रेटिंग आहे. काही वापरकर्त्यांनी त्वचेच्या टोन मध्ये लक्षणीय सुधारण आणि डागांमध्ये घट्ट अनुभवली आहे. यामध्ये घटक काय काम करतात ते आपण बघूया. या जेलमध्ये कोरफड, ॲलोवेरा आहे जे UVC किरणापासून संरक्षण करते आणि उन्हामुळे झालेले नुकसान बरे करण्यास मदत करते. ज्येष्ठमध लिकोराइज मेलानिनचे उत्पादन थांबवते आणि त्वचेचा रंग हलका करण्यास मदत करते. त्यासाठी आपण त्याचे काही फायदे आहेत ते जाणून घेऊया. हे फेअरनेस जेल म्हणून विकले जातात जे गोरा आणि चमकदार रंग होते. डाग कमी करण्यास आणि त्वचेची आर्द्रता हायड्रेशन प्रदान करते. या जेलचे पोत म्हणजे टेक्स्चर कसे आहे तर हे नॉन ग्रीसी आणि हायड्रेटिंग असल्यामुळे वर्णन केले आहे. ज्यामुळे विविध प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे. यामध्ये SPF 40 आहे जे काही प्रमाणात सूर्यप्रकाशापासून संरक्षण देते. असे हे फेअरनेस जेल
असं हे फेअरनेस जेल आहे की हे जे वापरण्यासाठी 10 वर्षाच्या पुढील 10 वर्षाच्या पुढील वयोगटातील सर्वांनाच चालते. तर थँक यू मॅम. असं हे आपल्या कंपनीचे बनवलेले छान फ्रूट ऑफ द फेअरनेस जेल आहे. ओव्हर टू मॅम. येस. थँक यू प्रगती. येस फ्रेंड्स, हे तुम्ही बघितलत की आपल्याकडे जे फेअरनेस जेल आहे, मगाशी मी सांगितलं की फेअरनेस हे म्हटलं की मार्केटमध्ये काय येतं, पर्लसंट एजंट, म्हणजे वरच्यावर नुसतं तात्पुरतं गोरं करणं आणि नंतर ती स्किन डॅमेज होते. पण आपलं फेअरनेस जेल हे नावाला फेअरनेस आहे, म्हणजे येस फेअरनेसचं काम तर करणार आहे, पण त्याच्यात अशा प्रकारे कुठलेही केमिकल्स नाही आहेत. ह्याच्यामध्ये काय आहे तर ॲलोवेरा, जे स्किनला एक सूदिंग इफेक्ट देणार आहे, आणि लिकोरिस. लिकोरिस तुम्हाला खोकल्यासाठी डॉक्टर देतात ते माहिती असेल, ज्येष्ठमध. पण हा ज्येष्ठमध जर तुम्ही थोडासा अभ्यास केलात, Googleवरती सर्च केलं, तर तुम्हाला कळेल की ज्येष्ठमधची प्रॉपर्टी आहे की ते स्किन लाइटनिंग करतं आणि त्यामुळे हे खूप सुंदर रिझल्ट आपल्या स्किनला देऊ शकतं. कायमस्वरूपी ह्याचा आपल्याला स्किनमध्ये छान रिझल्ट मिळतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे SPF 14 पण आहे. आता गोष्ट अशी आहे की जेव्हा ऑइली स्किन असते किंवा कॉम्बिनेशनमध्ये जास्त ऑइलीनेस जास्त आहे स्किनमध्ये, तर अशा वेळेला अशा लोकांनी सनस्क्रीन जे क्रीम फॉर्ममध्ये येतं ते वापरायचं नसतं. मग अशा वेळेला त्यांनी काय सन प्रोटेक्शन करायचं नाही का? तर येस, आपला जो हा फेअरनेस जेल आहे, ॲलोवेरा आपल्याला माहिती आहे की सन प्रोटेक्शन करतात. आता प्रगतीने पण सांगितलं की सूर्यकिरणांपासून आपलं संरक्षण करतं. तर SPF 14 म्हणजे काय, तर साधारणपणे 140 मिनिट्स म्हणजे 2.5 तास. सो ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी आपल्या पर्समध्ये जर हे ठेवलं आणि उन्हामध्ये जाताना घरातून आधी लावूनच गेले आणि जास्त वेळासाठी थांबायचं, तर साधारण 2.5 तास ते प्रोटेक्शन देणार. तर वाटलं तर 2.5 तासानंतर पुन्हा तुम्ही ते लावलं तर तुमचं सन प्रोटेक्शन खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्याचबरोबर आपण बघितलं ते श्लोकाचं व्हाईटनिंग क्रीम. येस, व्हाईटनिंग क्रीममध्ये आपण बघितलं पूर्ण नॅचरल घटक आहेत. लेमन आणि हल्दी आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे की हे नॅचरल वेनी सुद्धा पी हळद आणि हो गोरी म्हणतो, बरोबर. सो हे फक्त मी मगाशी सांगितलेल्या मेथडनी हे त्याच्यावर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून अशा पद्धतीने बनवलेले आहेत की ते स्किनमध्ये प्रॉपर पेनिट्रेट होतील आणि त्या मेलॅनोसाइट्समध्ये मेलॅनिनवरती रंगद्रव्यावरती काम करतील की ज्याच्यामुळे आपली पिगमेंटेड स्किन जी आहे ती आपल्याला छान उजळ झालेली दिसणार आहे. मी स्वतः सलॉनमध्ये माझी जेव्हा मोदी केअरमध्ये सुरुवात झाली, मी ब्युटी आणि वेलनेस कन्सल्टंट म्हणून काम करण्याचं रिझनच हे आहे की मला जेव्हा हे प्रॉडक्ट इंट्रोड्यूस झाले तेव्हा मी स्वतः तर वापरलेच, मला रिझल्ट छान आले. मी अनेकांना ट्रीटमेंट म्हणून ते वापरले, तेव्हा त्यांच्यावरती मी तर व्हाईटनिंग क्रीम आणि फेअरनेस जेल दोन्ही एकत्र करून लोकांना देत होते आणि त्याच्यामुळे लोकांकडनं मला जे रिस्पॉन्स येत होते की अरे खूप छान आमची त्वचा होतीये. तर असे हे आपले सुंदर प्रॉडक्ट्स आहेत. आता पुढे आपण वळूया आपल्या पुढच्या प्रॉडक्ट्सकडे, जे आहेत आपले क्लिन्झिंग साठीचे प्रॉडक्ट, क्लिन्झिंग टोनिंग साठीचे, आणि जे आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी येते स्नेहल गुरव. आय वेलकम स्नेहल. येस, थँक यू मॅम. Yes. तर फ्रेंड्स, तुम्हाला आता माहीतच आहे की मूर क्लेचा वापर हा प्राचीन काळापासून आपल्या सौंदर्याच्या ट्रीटमेंटसाठी वापरला जातो. तर मोदी केअरच्या मुरमड फेशियल बार याचं काय वैशिष्ट्य, एक तर म्हणजे पहिली ही छान पॅकेजिंग आहे आणि ह्याच्यामध्ये 4 छोट्या-छोट्या आपल्याला बार मिळतात. तर ह्याचं वैशिष्ट्य, मोदी केअरच्या मुरमाडचं वैशिष्ट्य म्हणजे जो हिरमुड क्ले आहे तो युरोपमधील क्ले आहे. ज्याच्यातलं त्यातलं जे नैसर्गिक तत्व आहे ते ह्या मूर बारमध्ये टाकलेलं आहे. दुसरं ऑलिव्ह ऑइल, नंतर ग्रे सीड ऑइल, लिकोरिस, जे आता आपण लिकोरिसचे खूप फायदे सांगितले आहे मॅडमनी आणि बाकीच्या लीडर्सनी पण. नंतर आहे लेमन ग्रास म्हणजे गवती चहा. तर हे काय आणि अजून महत्वाचं म्हणजे भरपूर प्रमाणात खनिज तत्व आहे आणि पोषक तत्व ह्यामध्ये आहे. तर ह्याचा ओव्हरऑल फायदा काय होतो, तर त्वचेला आतून आतून स्वच्छ करण्याचे काम करतं. नंतर फ्री रेडिकल्स आणि टॉक्सिनला बाहेर करतं. त्वचेवरील पिंपल, रॅशेस आणि पिगमेंटेशन कमी करतं. पोर्स कमी करतं. त्याच्यामुळे आपली स्किन हे घट्ट करण्याचं काम करतं आणि महत्वाचं म्हणजे आपल्या स्किनचा जो pH तो बॅलन्स ठेवण्याचं काम करतं आणि टिश्यूमध्ये जे असणारे हानिकारक आपल्या ज्या सेल्समध्ये जे बाहेरच्या वातावरणामुळे जे हानिकारक घटक जातात, ते घटक बाहेर काढण्याचं काम करतं. तर ओव्हरऑल काय 5 in 1 हे काम करतं. कोणते 5 काम करतात, तर क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, प्रोटेक्शन आणि रिजेन्युएट. हे सर्व वर्क हे एकाच स्टेपमध्ये होतं ह्या मुरमाड बारमुळे. तर आता हे कसं वापरायचं, तर आपल्या हात ओला करून हातावर फेस करायचा आणि अप्पर डायरेक्शननी ते आपल्याला थोडीशी मसाज करायची आणि नंतर मग चेहरा धुवून घ्यायचा आहे. ऑइली स्किन असेल तर आपण रोज वापरू शकतो.
आणि ड्राय स्किन असेल तर आठवड्यातनं 2 ते 3 वेळा. देन नंतर आपलं दुसरं प्रॉडक्ट आहे मोरोक्कन ऑर्गन ऑइल क्लिन्झर. तर मोरोक्कन ऑइलच हे मुळात खूप असं त्याचे नॅचरल खूप छान असं आहे मोरोक्कन ऑइल आणि ते आपल्या या मोरोक्कन ऑइल क्लिन्झर मध्ये टाकलेलं आहे. तर ते काय काम करतं तर ते आपलं ऑर्गन ऑइल जेंटली रिमूव्ह आवर स्किन आपली स्किन मधली इम्प्युरिटी जी हळूवारपणे काढतं. नंतर लाईट वेट आहे म्हणजे चेहऱ्यावर लावलं आपण धुताना लावलं तरी ते एकदम लाईट वेट आहे. मल्टीटास्किंग ऑइल ऑर्गनायझर आहे. आपली स्किन तजेलदार करण्याचं काम करतं. ह्यामध्ये नॅचरल अँटीऑक्सिडंट्स आहे. त्यामुळे आपली स्किन फ्रेश राहते आणि रेडियंट कॉम्प्लेक्शन मिळतं. इसेन्शियल फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ई आहे. जसं व्हिटॅमिन ईचं महत्व प्राची मॅडमनी सांगितलेलंच आहे की आपली स्किन स्मूथ करण्यासाठी खूप काम करतं आणि नरिशमेंट देतं. आता हे क्लिन्झिंग झालं आपलं. तर काय होतं आपण जेव्हा फेस वॉश करतो क्लिन्झरनी तर आपले जे पोर्स असतात ते ओपन झालेले असतात आणि महत्वाचं म्हणजे ते पोर्स बंद करणं खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी आपल्याकडे खूप छान प्रोडक्ट्स आहे मोदी केअरचं टोनर. तर हे टोनर पण 3 in 1 काम करतं म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मेकअप रिमूव्हरचं काम करतं. ह्यामध्ये अजून काय आहे ह्यामध्ये ग्लिसरीन आहे. ग्लिसरीनमुळे आपला जसं आता ग्लिसरीन आपण पहिले आधी आपण तर कोणती माहित नव्हतं तर ग्लिसरीन डायरेक्ट लावायचं. त्यामुळे काय होतं स्किन स्मूथ होते. नंतर कॅमोमाईल एक्स्ट्रॅक्ट त्यामुळे स्किनला हायड्रेट आणि स्मूथनेस मिळतो. ग्रीन ट्री एक्स्ट्रॅक्ट आहे. तर ते ग्रीन ट्रीचे फायदे काय तर ते आपली स्किन डिटॉक्सिफाय करतं, पोर्स मिनिमाइज करतं, नंतर पीएच लेवल बॅलन्स करतं आणि आपल्याला सॉफ्ट आणि सॉफ्ट असा फील जाणवतो. आणि जसं पिगमेंटेशनसाठी एक महत्वाचं कारण म्हणजे यूव्ही रेज तर ते सन डॅमेज कमी करण्याचं काम हे आपलं टोनर करतं. तर मग ओव्हरऑल या तिन्ही गोष्टीचा फायदा म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण देईल, की समजा आपल्याला एखाद्या फरशीवर रांगोळी काढायची आहे. तर आणि त्याच्यावर घाण असेल, तर पहिले आपल्याला ती स्वच्छ करावं लागतं आणि नंतर आपण रांगोळी काढू ना. तर ओव्हरऑल पहिले आपल्याला आपली स्किन क्लीन करावं लागेल. ते पोर्स मिनिमाइज करावं लागेल आणि मग नंतरच ज्या सगळ्या ट्रीटमेंट आहे, ते आपल्याला करावं लागणार आहे. म्हणून फर्स्ट स्टेप ही खूप महत्वाची आहे. यामध्ये अजून ॲड ऑन करण्यासाठी मी प्राची मॅडमला इन्व्हाईट करते. येस, थँक सो मच स्नेहल. खूप छान माहिती सांगितली. येस फ्रेंड्स, जो आपला मूर बार आहे हा फेशियल सोप आहे म्हणजे चेहऱ्यासाठी वापरण्याचं सोप. आपली चेहऱ्याची स्किन ही जास्त सेन्सिटिव्ह असते, जास्त सॉफ्ट असते. तर अशा स्किनला डेफिनेटली जो अंघोळ करताना आपण साबण वापरतो तो वापरायचा नाहीये. आपल्याला क्लिन्झर्स आणि ह्या गोष्टी वापरायच्या आहेत. तर आठवड्यातनं जसं स्नेहलने सांगितलं की आठवड्यातनं एकदा ड्राय स्किनसाठी वापरू शकतो आणि ऑइली स्किन असेल, अति ऑइली असेल तर सुरुवातीला एक 8 ते 10-12 दिवस आपण अल्टरनेट डे वापरलं किंवा रोज वापरलं तरी चालणार नाही. पण एकदा ऑइल कंट्रोलमध्ये आलं की त्याच्यानंतर मग आठवड्यातनं 2दा किंवा 3दा वापरू शकतो. असं का आहे तर ह्यानी एक्सफोलिएशन होतं. म्हणजे काय तर आपल्या त्वचेवरती जो डेड लेयर साठून राहिलेला असतो तर तो निघून जाण्याचं काम होतं. कारण वरचा डेड लेयर जर निघून गेला तर आतली सुंदर त्वचा आपली जी आहे तर ती आपल्याला दिसणार आहे. डेड लेयर काढण्याचं काम हे एक्सफोलिएशन म्हणजे काय डेड लेयर काढून टाकला जातो. त्याचबरोबर हा मूर क्ले जो आहे, क्ले म्हणजे काय तर हा युरोपमधला क्ले आहे. हा जमिनीच्या डेप्थ मधनं घेतला जातो आणि त्यामुळं हा जो क्ले आहे ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे जमिनीच्या डेप्थ मध्ये खूप सारी खनिजे आहेत आणि ही सगळी खनिज तत्व आपल्याला मिळाल्यामुळे आपल्या स्किनला नरिशमेंट प्रॉपर पद्धतीने मिळू शकते. दुसरं प्रॉडक्ट आपल्याला स्नेहलनी सांगितलं ते आहे मोरोक्कन आर्गन क्लिन्झर. येस, मार्केटमध्ये हा एकमेव मोरोक्कन आर्गन ऑइल बीड्स असलेला क्लिन्झर आहे मोदी केअरकडे आणि हा डेफिनेटली कुठेही आपल्या पीएच बॅलन्स स्किनचा पीएच कुठेही डिस्टर्ब न करता आपल्याला क्लिन्झिंग देतो, डेप्थ मध्ये जाऊन क्लिनिंग करण्याचं काम करतो. तिसरी गोष्ट आहे आपल्याकडे 3 in 1 टोनर. टोनरचं काम आपल्याला स्नेहलनी सांगितलं की पोर्स जेव्हा आपण क्लिन्झिंग करतो तेव्हा आपल्या शरीरावरती पूर्ण बॉडीवरती छिद्र असतात, छोटी छोटी रंध्र असतात ज्याच्यातून घाम ऑइल हे सगळं बाहेर पडत असतं. मग ही जी पोर्स आहेत त्याच्यात साठून राहिलेलं जी काही डर्ट त्याच्यात बसली असेल, घामावरती धूळ चिकटलेली असेल, हे सगळं क्लीन करणं, आतपर्यंत जाऊन क्लीन करणं हे काम आपला क्लिन्झर करतोय. पण हे पोर्स ओपन